आज आपण इथे आहे ना असे 2 प्रकारचे प्रीमिक्स पाहणार आहोत, ज्यामुळे ना तुमच्या सकाळच्या काही गडबडीत आहे ना नाश्त्याचा प्रश्न सुटणार आहे आणि अगदी झटपट असे हे दोन्हीही प्रीमिक्स बनवून रेडी होतात. तर सुरुवातीला आहे ना इथं मी बनवणार आहे उपीटाचं प्रीमिक्स, अगदी झटपट होणारं. त्यानंतर इथं पोह्याचं प्रीमिक्स बनवणार आहे. सुटसुटीत असे पोहे होतात. हे दोन्हीही प्रीमिक्स तुम्ही एकदा करून ठेवले ना, की महिनाभर आहे ना तुम्हाला पोहे आणि उपीट करण्याचं अजिबात झंझट नाही. किंवा आहे ना तुम्ही बाहेर कुठे फिरायला जात असाल ना, तर त्यावेळेस आहे ना असे हे पोहा आणि उपीटाचे प्रीमिक्स तुम्ही घेऊन जाऊ शकता बरोबर. तुमचा बाहेर नाश्त्याचाही प्रश्न सुटणार आहे. आणि जर तुमची मुलं हॉस्टेलला असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही असे हे प्रीमिक्स बनवून त्यांना देऊ शकता. अगदी 4 ते 5 मिनिटात आहे ना हे उपीट आणि पोहे आहेत ना, हे इतके सुंदर बनतात. अगदी घरी खाल्ल्यासारखी चव लागते. त्यामुळे आपणही वेळ न घालवता हे दोन्हीही प्रीमिक्स कसे बनवायचे ते पाहूया. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. सुरुवातीला आहे ना, आपण इथं उपीटचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते पाहू, ज्याला उपमा असंही म्हटलं जातं. तर त्यासाठी आहे ना, इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती. कढई चांगली गरम झाल्यानंतर यात मी ॲड करणार आहे 2 चमचे साजूक तूप. तर इथं जे आपण उपीटचं प्रीमिक्स बनवणार आहोत किंवा पोह्याचं प्रीमिक्स बनवणार आहोत ना, त्यासाठी आपण इथे तुपाचा वापर करणार आहोत. तुम्ही हे प्रीमिक्स तेलाचा वापरही करून बनवू शकता. पण आहे ना, हे प्रीमिक्स आहे महिनाभर टिकलं पाहिजे आणि तेलाचा आहे ना थोडासा खराब वास येतो. त्यामुळे मी इथे ना तुपाचा वापर करणार आहे. तुपाचा वास छान राहतो. आता आहे ना तूप चांगलं तापल्यानंतर यात आहे ना साधारणतः एक अर्धा किलो मी रवा ॲड केलेला आहे आणि हा रवा आहे ना आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आहे ना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. मंद गॅसवरती रवा छान आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा जेवढा छान तुम्ही भाजाल ना, तेवढा तुमचं हे प्रीमिक्स आहे ना महिनाभर छान टिकणार आहे. बाहेर महिनाभर राहतं. तुम्ही फ्रिजमध्ये आहे ना, हे आरामशीर 2 महिने ठेवू शकता. पण शक्यतो आहे ना, जर प्रीमिक्स बनवायचं असेल तर महिनाभरचंच करा. त्यापेक्षा जास्त करू नका. आता आहे ना, हे बघा एक 7 ते 8 मिनिटात तुम्ही बघू शकता हलकासा आहे ना, इथे रव्याचा रंग बदलत चाललेला आहे. आणि आहे ना रवा भाजताना आहे ना, ह्या रव्याचा छान खमंग असा वास सगळीकडे दरवळतो आणि हे बघा मस्त असा छान रवा भाजला गेलेला आहे. छान लालसर झालेला आहे. जेव्हा हा रवा आपण भाजतो ना, तेव्हा तो छान हलका-फुलका होतो. हे ह्याचं लक्षण आहे, की रवा छान भाजला गेलेला आहे. आता आहे ना, हा रवा आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि ताटात आहे ना, पूर्णपणे असं काढून घेतल्यानंतर थंड होऊन देणार आहोत. रवा तिकडे ताटात मी काढून घेतलेला आहे आणि तो थंड होत आहे. त्यानंतर आपण पुढची तयारी करूया. तर त्यासाठी ना इथं कढईत आहे ना मी पुन्हा एकदा 2 चमचे साजूक तूप ॲड केलेलं होतं. यात आहे ना मी मोहरी आणि जिरं ॲड करणार आहे. जिरं मोहरी चांगलं आपल्याला तडतडू द्यायचं आहे. त्यानंतर मी यात ॲड करणार आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या. अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर आता इथे ना 2 ते 3 हिरव्या मिरच्या ॲड केल्यानंतर ह्या मिरच्यासुद्धा आहे ना आपल्याला छान खमंग तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे जशा आपण चिवड्यामध्ये मिरच्या तळतो ना, येस अगदी त्याच पद्धतीच्या मिरच्या आपल्याला इथं तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता मिरच्या छान इथे तळल्या गेलेल्या आहेत. छान त्या अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. आता आहे ना, यामध्ये मी ॲड करणार आहे कढीपत्त्याची पाने. कढीपत्त्याची पाने सुद्धा आहे ना, आपल्याला छान तळून घ्यायची आहेत. कढीपत्त्याचं सगळं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे आणि कढीपत्ता सुद्धा आहे ना, छान कुरकुरीत तळला गेला पाहिजे. तर हे बघा, इथे कढीपत्ता सुद्धा छान तळला गेलेला आहे. आता यात आहे ना, एक लाल मिरची मी ॲड केलेली आहे. टोटली ऑप्शनल आहे. नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. लाल मिरची सुद्धा ना हलकीशी एक 2-3 मिनिटं परतल्यानंतर यात मी ॲड करणार आहे 1 टीस्पून आल्याचे काप. तर आल्याचे अगदी बारीक छोटे-छोटे काप मी करून घेतलेले होते आणि हे काप मी ॲड केलेले आहेत. तुम्ही आलं किसूनही घालू शकता आणि हे काप घातल्यामुळे ना उपीट खूप छान लागतं म्हणून इथं आल्याचे काप घातलेले आहेत. नसतील आवडत तर स्किप करू शकता. त्यानंतर इथं मी 1 चमचा उडदाची डाळ ॲड केलेली आहे आणि ही उडदाची डाळ आहे ना छान लाल रंग येईपर्यंत आपल्याला खमंग अशी तळून घ्यायची आहे या तुपात. त्यानंतर 1 चमचा हरभरा डाळ ॲड केलेली आहे आणि ही हरभरा डाळ सुद्धा आहे ना छान खमंग तळून घ्यायची आहे आणि ही सगळी प्रोसिजर आहे ना अगदी आपल्याला मंद गॅसवर करायची आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवू नका. आता हे बघा तुम्ही बघू शकता दोन्हीही डाळीचा रंग छान बदललेला आहे. छान त्या लालसर अशा तळल्या गेलेल्या आहेत. आता यानंतर ना मी यामध्ये ना ॲड करणार आहे भाजलेले शेंगदाणे.
तर आता इथे ना मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा वापर करत आहे. तुमच्याकडे जर शेंगदाणे भाजलेले नसतील ना, तर तुम्ही ते शेंगदाणे तळून घेतले तरी काही हरकत नाही. भाजलेले शेंगदाणे 2-3 मिनिटं छान परतल्यानंतर यात मी अगदी थोडेसे काजू ॲड केलेले आहेत. साधारणतः 7 ते 8 काजूही चांगले तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला मी त्यात ॲड केलेला आहे आणि हा कांदा आहे ना, छान आपल्याला लालसर असा तळ तळून घ्यायचा आहे. कारण कांदा जेवढा चांगला तळला जाईल ना, तेवढा ते प्रीमिक्स तुमचं जास्त टिकणार आहे. तर इथे कांदा मी असा कच्चाच टाकलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात तळलेला कांदाही घालू शकता किंवा कांदा आहे ना उन्हाला सुकवून मग तो असा या तेलात किंवा तुपात छान तळून घेऊ शकता. तर आता इथे बघू शकता कांदाही छान लाल रंगावर मी चांगला परतून घेतलेला आहे. आता त्यानंतर मी यात ॲड करणार आहे हळद. साधारणतः 1 टीस्पून मी इथं हळद ॲड केलेली आहे. आणि थोडीशी आहे ना मी इथं आमचूर पावडर ॲड केलेली आहे. जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथं सायट्रिक ॲसिडचा वापर करा. साधारणतः एक पाव चमचा सायट्रिक ॲसिड यात ॲड करा. आणि आता हे दोन्ही मसाले ना छान आपल्याला परतून घ्यायचे आहे. त्यानंतर जो रवा आपण भाजून ठेवलेला होता तो पूर्णपणे थंड झालेला आहे. आता तो भाजलेला रवा आहे ना ह्या सगळ्या साहित्यामध्ये ॲड करायचा आहे आणि एक 2-3 मिनिटं हा रवा छान सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. छान हे परतून घ्यायचं आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी इथं मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. आवडत असेल तर इथं थोडीशी पिठी साखर घातली तरी चालते. पण मला साखरेचं ह्याच्यात टेस्ट आवडत नाही त्यामुळे मी यात ॲड नाही केलेली. आता आहे ना हे सगळं छान मिक्स केल्यानंतर एक 2-3 मिनिटं आपण छान हे असं परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आहे ना हा जो रवा आहे ना हा ताटात काढून ठेवून देणार आहोत. पूर्णपणे थंड झाल्यानंतर आहे ना हा एअर टाईट बर्नीमध्ये भरून ठेवायचा आहे. इथे उपम्याचं प्रीमिक्स रेडी झालेलं आहे. आता यानंतर आपण करणार आहोत पोह्याचं प्रीमिक्स. तर पोह्याचं प्रीमिक्स करण्यासाठी आहे ना मी काय केलेलं आहे कढईमध्ये साधारणतः एक अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे सुद्धा आहे ना एक 2-3 मिनिटे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर ही जी स्टेप आहे ही टोटली ऑप्शनल आहे. तुम्ही स्किप करू शकता. पण मी हे करते. यामुळे पोहे छान मऊसूत होतात आणि बरेच दिवस हे प्रीमिक्स आपलं टिकून राहतं. तर हे बघा इथं 2-3 मिनिटं झालेले आहेत. पोहे छान मी भाजून घेतलेले आहेत. ते आता ताटात बाजूला काढून घेतलेले आहेत. आता आपण पुढची तयारी करूया. त्यासाठी पुन्हा एकदा कढईत आहे ना, मी साधारणतः 2.5 चमचे साजूक तूप घेतलेलं होतं. तूप चांगलं गरम झाल्यानंतर यात मी ॲड करणार आहे मोहरी आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. त्यानंतर जिरं ॲड केलेलं आहे. जिरं सुद्धा चांगलं तडतडून घ्यायचं आहे आणि यानंतर मी यात ॲड करणार आहे हिरव्या मिरच्या. साधारणतः 2 ते 3 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या छान आपल्याला खमंग तळून घ्यायच्या आहेत. येस. ही सगळी जी प्रोसिजर आहे ना, ही सगळी मंद गॅसवरती करायची आहे. तरच आपलं प्रीमिक्स महिनाभर चांगलं टिकणार आहे. त्यानंतर ना, यात मी 8 ते 10 कढीपत्त्याची पाने ॲड केलेली आहेत आणि ही पाने सुद्धा आहे ना, आपल्याला छान कुरकुरीत तळून घ्यायची आहे. कढीपत्त्याचं सगळं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे. येस. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता कढीपत्ता छान तळला गेलेला आहे. आता यात मी ॲड करणार आहे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे. तर हे शेंगदाणे सुद्धा आहे ना, एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला चांगले या तुपात तळून घ्यायचे आहे. तर मी इथे भाजलेल्या शेंगदाण्यांचा वापर केलेला आहे आणि याआधीही मी सांगितलं, की तुम्ही तुमच्याकडे जर भाजलेले शेंगदाणे उपलब्ध नसतील, तर तुम्ही ना शेंगदाणे तळून घ्या आणि ते ॲड करा. तसेही चालतात. पण भाजलेले शेंगदाणे मी यासाठी ॲड केलेले आहे. यामुळे ना हे पोहे किंवा उपमा चवीला खूप सुंदर लागतात. म्हणून आहे ना, इथं मी भाजलेल्या शेंगदाण्याचा वापर केलेला आहे. तर हे बघा इथे 2-3 मिनिटं झालेली आहेत आणि शेंगदाणे सुद्धा आहे ना, आपले छान तुपात तळले गेले आहेत. आता यात आहे ना, मी ॲड करणार आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा. आता हा कांदा सुद्धा आहे ना, आपण छान लाल रंग येईपर्यंत हा कांदा परतून घेणार आहोत. तर इथं मी कांद्याचं प्रमाण कमी वापरलेलं आहे. तुम्हाला जर कांदे पोहे बनवायचे आहेत ना, तर तुम्ही कांदे जास्त वापरू शकता. पण मी अगदी कमी वापरते कारण प्रीमिक्स टिकण्यासाठी. त्यानंतर ना मी यात ॲड केलेली आहे हळद आणि थोडासा हिंग आणि हळद आणि हिंग सुद्धा आहे ना, एक 2-3 मिनिटं आपण चांगलं परतून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ. तर मीठ या स्टेजला ॲड करा. म्हणजे कांदा जर कच्चा राहिला असेल, तर तो पटकन परतला जाईल. त्यानंतर अर्धा चमचा आहे ना, मी यात लिंबाचा रस ॲड केलेला आहे. साधारणतः एक अर्धा लिंबू घेतलेला होता. त्याचा जेवढा रस निघालेला आहे ना, मी तेवढा इथे ॲड केलेला आहे, अर्धा चमचा नाही. अजून एक साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, तर प्लीज जाऊन तुम्ही चेक करा.
त्यानंतर आहे ना, जे पोहे आपण भाजून घेतलेले होते ना, ते पोहे ॲड केलेले आहेत आणि हे पोहे ना, एक 4 ते 5 मिनिटं आहे ना, आपल्याला छान हे पोहे परतून घ्यायचे आहेत. जसा पोह्याचा चिवडा होतो ना, सेम त्याच पद्धतीने ना, असा पोहे आहेत ना, हे छान कुरकुरीत झाले पाहिजेत. तर हे बघा, तुम्ही बघू शकता इथं पोहे आहेत ना, छान परतले गेलेले आहेत आणि छान ते असे कुरकुरीत झालेले आहेत. आता या स्टेजला आहे ना, गॅसची फ्लेम मी ऑफ करणार आहे आणि हे जे पोहेचं प्रिमिक्स केलेलं आहे ना, हे एका ताटामध्ये मी पसरून ठेवणार आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आहे ना, तुम्ही बघू शकता हे बघा दोन्हीही प्रिमिक्स मी एअरटाईट बरणीत भरून ठेवलेले आहेत. आता आहे ना, या प्रिमिक्सचा वापर करून उपीट किंवा पोहे कसे बनवायचे ते पाहूया. तर त्यासाठी ना, इथे एक छोटी वाटी मी उपीटाचं प्रिमिक्स घेतलेलं आहे आणि आता 1 वाटी मी इथं प्रिमिक्स घेतलेलं आहे. तर ह्या उपीटाच्या प्रिमिक्ससाठी ना 2 वाट्या मी गरम पाणी घालणार आहे आणि सगळं छान मिक्स करणार आहे चमच्याने आणि त्यानंतर आहे ना, हे उपीट जे आहे ना, हे एक 10 मिनिटं आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे. उपीट होत आहे तोपर्यंत आपण पोहे कसे करायचे ते पाहूया. तर पोह्यासाठी मी 1 वाटी पोहे घेतलेले आहे आणि 1 वाटी पोहे आहे, तर त्यासाठी अर्धी वाटी मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आहे ना, या पोह्यामध्ये घालून आहे ना, सगळं छान मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर आहे ना, पोहेसुद्धा एक 10 मिनिटं आपण झाकून ठेवून देणार आहोत आणि 10 मिनिटांनंतर आपण चेक करूया उपीट किंवा पोहे कसे झालेले आहेत. तर हे बघा इथे 10 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असा या प्रिमिक्सचा वापर करून आहे ना छान उपीट झालेलं आहे. जर आता या स्टेजला तुम्हाला असं वाटलं, की उपीटमध्ये अजून पाण्याची गरज आहे, तर तुम्ही थोडंसं पाणी या स्टेजला ॲड करू शकता. आता आहे ना हे उपीट सगळं छान मी मिक्स करून घेणार आहे आणि गार्निशिंगसाठी ना वरून मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. उपीट रेडी झालेलं आहे. आता आपण पोहे पाहूया. येस, तर तुम्ही पोहे सुद्धा बघू शकता. एक 10 मिनिटात मस्त असे हे पोहे झालेले आहेत. छान मोकळे सुटसुटीत झालेले आहेत. तर पोह्याचं प्रिमिक्स करताना आहे ना, मी वरून थोडीशी साखरही ॲड केलेली होती. तर ते व्हिडिओमध्ये आलेलं नाही. तर तुम्ही लक्षात ठेवा, की पिठी साखर मी घातलेली आहे. साधारणतः 1 चमचा पोह्याचं प्रिमिक्स बनवताना मी पिठी साखर घातलेली आहे. अ, तर ते लक्षात ठेवा. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता आहे ना, वरून गार्निशिंगसाठी मी थोडीशी शेव आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे. तुमच्याकडे नसेल तर स्किप करू शकता. कारण आपण जेव्हा प्रवासात हे प्रिमिक्स घेऊन जातो तेव्हा कोथिंबीर नसते. पण शेव तुम्ही बरोबर नेऊ शकता आणि वरून गार्निशिंगसाठी शेव ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता दोन्हीही प्रिमिक्स रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला म्हणजे घंटीलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत जाईल, तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि पुन्हा एकदा आहे ना, अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण परत भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.